त्याची माहिती आणखी सांगेल आपल्याला. पुढे जाऊया. मी का सांगू, मला पण एवढं माहिती नाही. मला नाही, तुला सांगायला लागेल. हे बघ माकडं, त्याला फुटेज नाही द्यायचा. चल ना तू बॉम्बे, हातचे विचे नाही पार्टी द्यायची तुला. चल हातचे खिलाना है ना, काय खिलाना है. हा इकडे करायचं का काय. चल ना तू बॉम्बे, तुझे मासे मिळाला नाही. बघितली बोलला गाडी मस्त आहे. तर नमस्कार मंडळ, स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. आपल्या महाराष्ट्रात तुमचा वैभव, अंकित, मंगेश, समृद्धी आणि भावाचं नाव काय, सूरज. स्वागत करतोय. आज आहे मंगेशचा बर्थडे. आम्ही चाललोय एकविराईला, म्हणजे लोणावळ्याला चाललोय. तर मध्ये स्टॉप घेतलाय खायला काहीतरी. आणि हा मित्र गाडी चालवतोय आपला आज, कारण आमच्यातल्या कुणालाच गाडी येत नाही. शिकायला पाहिजे, लवकरच शिकू लवकर. हा, तर एकविराईचं दर्शन घेऊया आणि मंग्याच्या वाढदिवसाला सुरुवात करूया. व्हिडिओ पार्ट वाईज येतील, बरोबर. हो, जे जे आम्ही स्पॉट फिरू तसे तसे आम्ही व्हिडिओज टाकत जाऊ. ओके, चला मग भेटू पुढे. सो इथे थांबलो आम्ही चहा घ्यायला, कारण मिसळ खायचा प्लॅन चाललाय. म्हणून फक्त चहा घेणार आणि डायरेक्ट जाऊया मिसळ खायला. त्या मिसळचं नाव काय. बुवाची बुवाची मिसळ. तर फायनली आता आम्ही निघालोय कारल्याला. आणि मिसळ खायची आहे काय. हो, खायचे ना. मग आता किती किलोमीटर आहे. काय लगेच बोलू, 10-15 मिनिट. बुवाची मिसळ 10 मिनिटात पोचूया, कारण जास्त व्लॉग लांबवायचा नाही. आज खूप गर्दी असणार आहे, कारण आज रविवार आहे आणि 10 तारीख आहे. आणि अभिजितचा पण बर्थडे असतो. तर अभिजित, तुला पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अभिजित, हॅपी बर्थडे. सगळ्यांकडून हॅपी बर्थडे. बाकीच्यांना माहीत नसेल, माझा MSCचा फ्रेंड आहे. तर बस आता आपण जाऊया कारल्याला, म्हणजे आधी मिसळ खाऊया. आधी मिसळ खाऊया आणि मग कारल्याला आईच्या दर्शनाला चला जाऊया. तर फायनली अंकित बोला तिकडे पोचलोय. काय मिसळ ना. मिसळ बुवाची मिसळ. काय बोलतो. मस्त वाटते. हा, लोणावळ्याला. हो. ओके, काय रे. अरे मागे घेतो, घे गाडी. चला खाऊया मिसळ, भूक लागले. कसं वाटेल लोणावळा. पहिल्यांदा आलीस तू. पहिल्यांदा. हो, लोणावळ्याला पहिल्यांदा आली. अशी छान वाटतं. आपण ऍक्च्युली सकाळ सकाळी निघालो ना, म्हणून भारी फील होत आहे. मंगेचा बर्थडे. आम्ही दर मंगेच्या बर्थडेला म्हणजे प्लॅन कॅन्सल झाला. ॲक्च्युली त्याच्या भावाचा ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे ते प्लॅन कॅन्सल. आम्ही इथे अलिबागला जाणार होतो 2 दिवस आहे ना मंग्या. इकडे अलिबागचा प्लॅन. आम्ही हॉटेल बुकिंग पण केलेली, पण कॅन्सल करून टाकलं, कारण सीन झाला ना मंग्याच्या भावाचा. ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणून आम्ही 1 डे साठी आलोय. आता मिसळ खाऊया आणि कारल्याला, म्हणजे काय, एकविराईकडे जाऊया.
हा चायला काय मिसळ होती राव. भाजला अरे एवढी तिखट मला चालत नाही यार. पण मी काय केला तो वडा सांबार होता ना त्यातला वडाच खाल्ला आणि या लोकांनी ती तरी वगैरे खाल्ली. जाम तिखट होती राव. पण अशी झणझणीत पण मला अलाउड नाही ना खायला जास्त तिखट म्हणून मी जास्त खाल्ला नाही. बाकी तुम्हाला आवडत असेल ना तर बुवाची मिसळ नक्की ट्राय करा. एक नंबर अशी मिसळ आहे. आणि आता मी मंग्याला सरप्राईज देतो. त्याला काहीतरी गिफ्ट घेतलं आहे मी. म्हणजे मंग्या तुम्हाला माहिती आहे की डान्सर आहे आणि डान्सर असल्यामुळे त्याला छोटीशी बॅग कॅरी करायला लागते. तर तो एवढीसा पाऊच घेऊन फिरतो. तर त्याला मी असं एक अशी बॅग घेतले. सो आपण त्याला इथे गाडी लागली आमची या बाजूला इथे. तर आता त्याला सरप्राईज देतो इकडे बोलून. आणि इथे हा लोकेशन चांगला वाटला म्हणून थोडे फोटो काढायसाठी थांबलोय. सो लेके आ मंगेश का गिफ्ट लेके आ. क्या है भाई? तेरे लिए गिफ्ट लाया भाई. ओपन कर. अरे ओपन कर. हा करते जरा धीर. ते बी हे पकडते. ओ क्या बात है. तू ती डान्सला बॅग घेऊन जातो ना हाँ म्हणून ती तुला आणली. वाव सही है यार. नाइस. कॅप्टन अमेरिका. वाव एव्हेंजर्स ची बॅग दिली आहे. कॅप्टन अमेरिका आधीच एव्हेंजर्स मध्ये येतात. कसं वाटलं आवडली का. एक नंबर. 2 आहेत पाऊच. एक इथे आहे तुला शूज ठेवायला आतमध्ये आहे आणि इथं तुझं स्पीकर साठी जागा आहे. राईट. थँक्यू सो मच. अनएक्सपेक्टेड होता बट कूल. गरज असेल तीच द्यावी माणसाला. येस. खुश झालास ना. चला मंगेला दिलाय आता गिफ्ट. आणि मिसळ कशी होती रे. मस्त होती. मला आवडली. एवढे तिखट नव्हतं. काय आय थिंक प्रॉब्लेम असेल म्हणून याला तिखट. अरे नाही रे नाही. तू कुठे गेला भाऊ त्याला विचारा. नाही खरंच नाही, मला नाही तो जाऊन मला बघायला वडा बसला शांत. वडा उसळ पण चांगला होता. मी वडा उसळच खाल्ला. आलात तर या काय बुवाची मिसळ. लोणावळा जायचा रस्ता आहे ना तिथून एक असा आतमध्ये टर्न आहे. लेफ्ट आहे. लेफ्ट तिथून ये. गुगलवर आहे का. हो आहे ना. हा मग टाका आणि घ्या. अरे ब्लॉक केला नाही. हा पैसेच कमवून देत नाही साला. हा पैसे कमवून देत नाही. कॉपीराइट येतात मग मला. अरे काय नाही तसं. काय नाही गायला कॉपीराइट येतो. पैसे कमवून नाही देत बघा मला. लय लोकांना वाटतं आपण लय पैसे कमवतो युट्यूबवर. नाही लय लोकांना वाटतं आम्ही लय कमवतो पैसे. 1 रुपया नाही कमवत आम्ही युट्यूबवर. शा आता नाही कमवत नंतर कमवणार की. तुम्ही शेअर करा. आम्ही share करतो. लाईक करा कमेंट करा. करायचं स्टार्ट. हा चल जाऊया. तर आता एक सीन झालाय. भरपूर मोठी लाईन आहे म्हणून आम्ही गाडी खालूनच म्हणजे वरती डोंगर आहे आणि डोंगराच्या पायथ्या म्हणजे खालूनच जिथून गेट आहे मेन गेट. आता जो फुटेज बघितला तिथूनच ट्रॅफिक भरपूर आहे म्हणून आम्ही रिटर्न चाललो आहे. आज काही दर्शन होणार नाही कारण आम्ही एका दिवसासाठी आलो आहे. तर आपण पुन्हा तो म्हणजे येऊ तेव्हा कव्हर करूच आणि दर्शन घेऊच. आता आपण चाललो आहे भाज्या केव्जला आहे ना रे. भाज्या केव्जला जाऊया आणि तुम्हाला तिकडच्या वास्तूचं दर्शन देतोय. मे बी तो सेपरेट व्हिडिओ बनवेन. हा तो सेपरेट व्हिडिओ बनवेन. हा फक्त लोणावळा टूर आणि मंगेचा बड्डेसाठी ठेवतो आहे ना. तेच बरोबर आहे. तो दुसरा व्हिडिओ असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक चेक करा. आता नको पुढचा आल्यावर नंतर येईल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. आता आपण जाऊया तिकडे. हा वेळे चार्जिंगची पिन आहे का दुसरी. अरे तो लागणार नाही याची दुसरी आहे. हा दे ना. हा स्वतःच माझ्या केव्स बघून झाले. बुद्ध लेणी बघून झाले. आता आम्ही चाललोय जेवायला. तो दुसरा व्हिडिओ येईल. ह्या व्हिडिओ नंतर येईल. हा मोठा ब्लॉग असणार आहे त्यामुळे समजून घ्या. डिवाइड केलंय पार्ट. तर आता जाऊया जेवायला चांगला जेवायला आणि मग वॅक्स म्युझियमला जाऊया.
सो फायनली आता एका हॉटेलच्या इथं थांबलो आहे. इथे आम्ही खाणार आहोत. काय मिळतं कसं मिळतं ते बघूया. आस्वाद ढाबा असं नाव आहे. आस्वाद ढाबा कुठे कारल्याला जायला आहे ना, एकविराईच्या रोडला. आम्ही रिटर्न मारला आणि परत इकडे आलो खायला. सो आता आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो खायला काय किंवा कसं काय असेल ते सगळं दाखवतो. चला. आता जेवून निघालोय. बघितला काय खाल्लंय ते, त्याची प्राइस तुम्ही बघा, ते मेनू कार्ड दाखवलं त्याच्यामध्येच. आता जाऊया वॅक्स म्युझियमला. झोप आली आम्हाला जाम आणि घरी जायला लेट होईल आय गेस. कसं झाला मंगेचा बर्थडे? मस्त चाललंय आता तर. हा पुढे बघू. हां पुढे बघू. बघा चल. आत्ताच खातेस काय? अरे एक एक तरी मिळेल. अरे लगेच काय खातेस? घरी घेऊन जा. चलो बाय. काय घेतलं अंकित घरी? चिक्की. तू काय घेतलं रे? चिक्की. लोणावळ्याला आले तर चिक्की नाही आम्ही पण चिक्कीच घेतले. समोनी फक्त चिक्की आणि अजून एक काहीतरी ते आंबट चिंचचं काहीतरी घेतलंय. आता फायनली चाललो आपण मुंबईला. जाऊया गाणे वाजवा. गाणे वाजवा. गाणी वाजवा. त्या दुसऱ्याची तू येतोय ना? सो फायनली आता आलो टायगर पॉईंटला. आणि टायगर पॉईंटला टायगर पॉईंट का म्हणतात माहीत नाही. बाकीचे 2 पार्ट तर वेगळे आहेत. हा पार्ट एकच आहे कंटिन्यू. आता त्याची माहिती आणखी सांगेल. आता पुढे जाऊया. मी का सांगू? मला पण एवढं माहिती नाही. मला तुला सांगायला लागेल. हे बघ माकडं. त्याला फुटेज नाही द्यायचा. तर आता आणखी आपल्याला सांगेल की याला टायगर पॉईंट काय बोलतात. माझ्या मते टायगर पॉईंट याला ह्या कारणाने बोलतात कारण की आपण जिकडे उभे आहोत तिकडून जर बघितलं तर डोंगराचा जो शेप आहे, बॉर्डर लाईन बोलतो आपण, तो जरासा फेसिंग टायगर पॉईंट सारखी दिसते म्हणून बोलत असेल. काय आपल्याला माहित नाही. ऑब्झर्व याला विचारू शकतो बाबा त्याला टार्गेट पॉईंट. ए बाबा अरे भाऊ दे ना. ए बाबा त्याच्याला बघत पण नाही तो. ए मंगेश. हा खाजवला म्हणजे आणखी दोघं पण आहेत रक्कम. ए वैभव. घाबरला. तुला नाही वैभव आहे नक्की. असेल दुसरं आपल्याला. सही आहे. तिथं वॉटरफॉल आहे. तिथे वॉटरफॉल आहे बघ. तिथून दिसतोय. भरलेलं आहे. आता आम्ही निघतोय. काय? आम्ही टायगर पॉईंट बघितलेला आहे. मन भरलेलं आहे. आता आम्ही निघतोय. चला झाला टायगर पॉईंट संपला. चला आजचा. आता जाऊन मंगेचा बर्थडे करूया. काय आला? तो जो शेप आहे ना. हा तो तिकडचा. हा काय तो हा टायगर सारखा दिसतो. चल याला सगळे टायगर सारखे दिसतात. ह्याला बघितला टायगर पण काय टायगर पॉइंट सारखा मला तर बाबा जरा पण तो टायगर सारखा नाही वाटला डोंगर. पण असेल. अरे पुढचा तोंड बघितलं तर असेल आय गेस.
इथून नाही, तो एक स्पेसिफिक पॉइंट असेल तिथून दिसतो, इथून नाही दिसत आहे. सो बघा हाच टायगर पॉइंट जो दाखवला तोच बघा. बस झालं टायगर. टायगर पॉइंट आहे. चल मग चल. हा टायगर कुठे बघतो मी. टायगर जिंदा आहे का? हळवा तर सेम याला पण टायगर पॉइंटच बोलतात ना. नाही, याला दुसरं काही नाव असेल. याच्यावरती बसायला नको, यायला लय डेंजर वाटतं. हे डुंगन असेल मला असं वाटतं. तोच चेहरा होता डुंगन असेल. काही सांगू नाही शकत. शेफ्टी कुठे आहे? शेफ्टी ती बघ ती वरती गेली ना. है ना. हो पहला हुआ बिजनेस. चला 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 चला. झाला बघितला टायगर. चला चला टायगर बघितला आम्ही. फोटो काढायचंय. चल ना तू बॉम्बे. हातचे विचे नाही, पार्टी द्यायची तुला. चल. हातचे खिलाना आहे ना, काय खिलाना आहे. हे हा इकडे करायचं का काय? चल ना तू बॉम्बे. तुझे मासे मिला नाही. नाही काय करणार? तुझ्याकडून पार्टी घ्यायची आहे. पार्टी घ्यायची आहे तुझ्याकडून. चल. माझ्याकडून का? अरे मंग्याकडून. मंग्याला सांग. आज मंग्याचे प्रताप दिसणार आम्हाला, है ना? तुला पाणी वगैरे भेटेल का? मराठी नाही ना. सो फायनली आता आम्ही आलोय मुंबईला आणि ब्लॉग इथेच कंटिन्यू केला आहे. खूप हेक्टिक दिवस होता. एकीच्या लग्नाला जायचं होतं, एक फ्रेंड आहे, पण आता खूप लेट झालं आहे. 8-9 वाजायला आलेत आणि आमच्याकडे एवढा टाईम नाही आहे. म्हणून आम्ही तिला इथूनच शुभेच्छा देतो. हॅपी म्हणजे बघत असेल तर ठीक आहे, नसेल तर कॉंग्रॅच्युलेशन. स्वतः आपण मंगेशचा केक कापूया. मंगेशचा कापूया केक. बस तो गेला वॉशरूमला आणि त्यासाठी हा एक केक आहे. कोणता आहे रे? चॉकलेट कसाटा. चॉकलेट कसाटा. तर ठीक आहे, हे थोडंसं सेलिब्रेशन होईल आणि मग हा व्हिडिओ आपण लगेच संपवून टाकू, कारण जेवू आणि पटापट आपापल्या घरी जाऊ, कारण त्याला सुद्धा त्याच्या घरी सेलिब्रेशनसाठी जायचं आहे. ओके. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Mangesh. Happy birthday to you. दिसणार वाईड अँगल आहे. पटापट. अशा पद्धतीने मंग्याचा वाढदिवसाचा शेवटचा क्षण संपत आहे आणि तो बाकीचं घरी जाऊन सेलिब्रेशन करेल. घरी जाऊन ब्लॉग करायचा होता पण ते काय तर शक्य नाही आहे. लोणावळ्यावर ते जरा गाडीचा सीन झाला म्हणून आम्हाला लवकर नाही. आम्ही तिच्या लग्नाला पण गेलो असतो, फ्रेंड आहे तिच्या. पण ठीक आहे, बस हा व्हिडिओ संपवायचा इथेच. व्हिडिओ चला तर मग हा व्हिडिओ आपण इथंच संपवूया. पुन्हा भेटू अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि याने आम्हाला सेफ घेऊन गेला आणि सेफ घेऊन आलाय. थँक्यू बाबा, मस्त गाडी चालवली यांनी. चला बाय. आणि मंग्याला हॅपी बर्थडे लिहा कमेंटमध्ये लिहा. बाय फक्त लव यू वगैरे का भेटू. बाय.